हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि आज होता पहिला दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस आणि कसे वाटले सगळे कॉन्टेस्टंट? तर नक्कीच तुम्हाला आजचा जो पहिला दिवस आहे तो आवडला असेल, कारण खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या सदस्यांनी दिलेला आहे. एक ट्यूनिंग त्यांच्यामधलं जे आहे ते चांगलं पाहायला मिळालेलं आहे. काल मी तुम्हाला जे म्हटलं होतं, की रुचिता म्हणून जे आहे, रुचिता आणि तन्वी कोलते या दोघींबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, की या दोघी जणी घरामध्ये राडा घालणार आणि त्याचप्रमाणे आज जे घरातलं पहिलं भांडण जे झालेलं आहे, या दोघींमध्येच झालेलं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे पहिल्याच दिवशी जे जास्तीत जास्त जे चेहरे दिसलेले आहेत, तर तो छोटा डॉन जो आहे, तो सगळ्यात जास्त दिसलेला आहे. पुन्हा जी रुचिता आहे, अनुश्री आहे, तन्वी कोलते आहे, तो विशाल जो आहे, हे जे लोकं आहेत, हे जास्तीत जास्त आज दिसलेले आहेत. सागर कारंडे थोडासा दिसलेला आहे, सोनाली राऊत पण दिसलेली आहे. प्राजक्ता शुक्रे खूप काही दिसलेली नाहीये किंवा जो राकेश बापट आहे, तो पण जास्त दिसलेला नाहीये. सरकार म्हणून जी आहे ती आज दिसलेली आहे थोड्याफार ज्या स्क्रीनवरती आणि पहिल्याच दिवशी आपण बघतो, की सगळे लोकं चाचपडत असतात. पण जे लोकं पाहून आलेत किंवा जे प्रिपेअर होऊन आलेत, ते बरोबर पहिल्या दिवसापासून जे स्क्रीनवर दिसण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्येच तन्वी कोलते एक आहे, रुचिता आहे किंवा सोनाली राऊतसुद्धा आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं तर जो छोटा डॉन जो आहे, तो रडताना आपल्याला दिसलेला आहे, की तो देवीची आराधना करतोय किंवा प्रार्थना करतोय, की मला हा गेम समजवायला मदत कर. कारण त्याला महिन्याला रक्त भरावं लागतं, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये समजलेलं आहे. त्याला काहीतरी आजार आहे, त्यामुळं तो देवीची आराधना करतो आहे, हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि विशाल आणि जो छोटा डॉन आहे त्यांच्यामध्ये पण एक थोडीशी बाचाबाची झालेली आहे. कारण विशालने त्याला हात पकडून उचललं आणि त्याच्या जे छोट्या डॉनला आवडलेलं नाहीये किंवा त्याला त्याच्यामुळे त्रास झाला आणि तो त्याच्याबद्दल म्हणतोय, की बाबा याला त्याच्या बॉडीचा घमंड आहे वगैरे. तर या दोघांमध्ये आज थोडंसं एक जे ठिणगी पडणं जे म्हणतात ते झालेलं आहे. तर आजच्या दिवशी बरेच जण ग्रुपमध्ये बोलताना आपल्याला दिसले, की मुली ज्या आहेत त्या सरकार असेल किंवा मग राधा असेल, या सगळ्या मुलींची गँग जी आहे ती एकत्र आपल्याला दिसलेली आहे. त्यानंतर दीपाली सय्यद आणि सागर कारंडे आहे किंवा प्रभू म्हणजे जो डॉन आहे, राधा आहे, हे सगळेजण छोट्या-छोट्या अशा त्यांचे जे संभाषण आहेत ते आपल्याला ऐकायला आज मिळालेले आहेत. आजच्या एपिसोडचा जर हायलाइट जर आपण म्हटला, तर जो करण सोनावणे आहे, त्याने स्विमिंग पूलमधलं पाणी पिलं आणि त्याच्यामुळं जे आहे रुचिरा जी आहे, रुचिता आणि तन्वी या दोघींमध्ये जे भांडण झालंय त्या कारणामुळे झालंय. कारण तन्वी त्याला सांगत होती, की हे चांगलं नाही वगैरे आणि रुचिता त्या संभाषणामध्ये अ, होती आणि यामुळेच त्या दोघांची म्हणजे ज्याने केलं करण सोनावणे बाजूला राहिला आणि या दोघींचेच भांडण तिथे झालेले दिसले आपल्याला आणि शेवटी जी तन्वी कोलते जी आहे ती रडताना आपल्याला दिसली आहे याच्यामध्ये. तर आज जी आहे ती यांच्यामध्ये भांडणाची जी सुरुवात, बिग बॉसच्या पहिल्या भांडणाची सुरुवात झालेली आहे. आज बिग बॉसने एक टास्क दिला होता, की जे वादळ येणार आहे, तुफान येणार आहे, ते थांबवायचं आहे. एक बझर दिला होता तिथे आणि तो बझर दाबून ते तुफान जे आहे थांबवायचं होतं. परंतु या लोकांना तो गेमच समजलेला नाहीये आणि त्यांनी तो बझर जो आहे तो अ, सगळ्यांच्या बहुमताने तो बझर दाबलाच नाही आणि त्यामुळे इथं बिग बॉस जे आहे ते चिडलेले आहेत आणि यांना सगळ्यांना शिक्षा मिळालेली आहे, की त्यांना घरातनं बाहेर निघावं लागलेलं आहे. घराचे दरवाजे बिग बॉसने बंद केलेले आहेत आणि फक्त अनुश्री जी आहे तिने सांगितलं होतं, की आपण बझर दाबूयात. हे तुफान आपण झेलायला नको. तर तिथे आपल्याला दिसलं, की ती पण सगळ्यांवरती चिडलेली दिसली, की मी एकटी सांगत होते आणि बाकीच्या कोणीही ऐकलं नाही. तिथे ती पण सगळ्यांवरती ब्लेम टाकताना दिसली आहे. परंतु तिने स्वतःसुद्धा असं पुढाकार घेऊन कुठलंही पाऊल उचललं नाही किंवा तिने तो बझर दाबला नाही. आणि बिग बॉसने त्यांना शिक्षा दिलेली आहे. आज पहिल्याच दिवशी या लोकांना घराच्या बाहेर गार्डन एरियामध्ये थांबावं लागलेलं आहे. कुठलीही सोय-सुविधा, फॅसिलिटी त्यांना मिळाली नाहीये. शेवटी आपण पाहिलं, की त्यांना ब्रेकफास्ट मिळालेला आहे. तो पण ज्यांनी शॉर्टकट घेऊन आलेला आहे, त्यांना तो ब्रेकफास्ट मिळालेला आहे आणि बाकीचे जे मेहनतीने आलेले आहेत, त्यांना आता फळे देण्यात आलेली आहेत. तर असा हा आजचा बिग बॉसचा पहिला दिवस गेलेला आहे. हा पहिला दिवसच खूप इंटरेस्टिंग होता आणि याच्यानंतर मला असं वाटतं, की बरेच लोकं जे आहेत याच्यामधले सगळेच जे आहेत ते एकापेक्षा एक वरचढ आहेत आणि खूप या बिग बॉसमध्ये इंटरेस्टिंग असा कंटेंट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. कारण सगळेच खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोकं इथं भरलेली आहेत या सीझनमध्ये. तर नक्कीच तुम्ही हा बिग बॉसचा सीझन पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.